मसाजोग इथं गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। केस तहसील कार्यालयाचे प्रभारी आंदोलनास्थळी पोहोचलेले आहेत। अशोक भंडार यांनी आंदोलनास्थळी गावकऱ्यांची भेटही घेतलेली आहे। ही थेट दृश्य आपण मसाजोग मधली पाहतोय। धनंजय देशमुख यांच्या समवेत ग्रामस्थ, काही लहानगी सुद्धा मंडळी, तरुण वर्ग या आंदोलनात सहभागी झालेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 75 दिवसाहून अधिक काळ उलटलेला आहे। अद्यापही न्याय मिळत नसल्यानं या ठिकाणी देशमुख कुटुंबीय आणि मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करतायत। 25 तारखेपर्यंत खरं तर सरकारला या सगळ्या प्रकरणी अल्टिमेटम देण्यात आलेला होता। या मुद्द्यावर फरार असलेला कृष्णा आंधळे अद्याप का सापडत नाहीये, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि यासह विविध मागण्या आहेत। तपास आजवर कुठपर्यंत पोहोचलाय, मुळात या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर तपास का केला जात नाहीये, कृष्णा आंधळे हा फरार झालाय, त्याला लपवलंय की त्याला मारलंय, घातपात झालाय, या सगळ्याविषयी स्पष्टता का दिली जात नाहीये, असे अनेक सवाल मसाजोग वासिय आता उपस्थित करतायत। कारवाईला विलंब होत असल्या कारणानं मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय अन्नत्याग उपोषणाला बसल्याची ही थेट दृश्य आपण मसाजोगमधून पाहतोय। मसाजोग या ठिकाणी मी अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगाने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे आणि मी संबंधित जे गावकरी आहेत त्यांच्याशी चर्चा केली की आपण जे निवेदन मान्य तहसील कार्यालयाला दाखल केलं होतं त्याच्या अनुषंगाने 1/2/2025 रोजी सदरील निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांना देऊन त्याबाबत योग्य ते कारवाई करण्याबाबतचे आदेश द्यावेत अशी विनंती केलेली आहे। त्या अनुषंगाने आज सकाळी मी माननीय उपविभागीय अधिकारी श्री बजाळे सर यांच्याशी चर्चा केली आहे। ते माननीय जिल्हाधिकारी सरांशी त्यांनी बोलून घेतलेलं आहे या विषयावर। 1 घंट्यामध्ये त्यांचा काय असेल तर तो मी निरोप देतो म्हणले। जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत, सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल, अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहे त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीयेत। 2 महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाहीयेत। त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे। पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही, त्यामुळं अन्नत्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं। तर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूया आपण। संतोष देशमुख हत्याप्रकरणी कृष्णा आंधळेला अद्याप अटक का होत नाहीये? कृष्णा आंधळे फरार आहे की त्याचा घातपात झालाय? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील तपासाची माहिती समोर का येत नाही? वाल्मिक कराडच्या चौकशीतून काय बाहेर आलंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर चालणार आहे की नाही? देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का की फक्त आंदोलनच करावी लागणार, हाही मुद्दा उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।